रवा आणि दही आहे ना घरी? मग आज नाश्त्याला ना पोहे ना उपमा, हा झटपट आणि एकदम टेस्टी नाश्ता करून बघा. सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रश्न रोजचाच असतो, म्हणून आज अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये हा नाश्ता बनवूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये 1 कप रवा घेऊया. रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कसा पण घेऊ शकता, पण चाळलेला असावा. आता यामध्ये साधारण अर्धा कप दही घालायचं आहे. तुमच्या चवीनुसार मीठ टाका आणि चिमूटभर खायचा सोडा आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून. आता हे एका बाउलमध्ये काढायचं आहे. आता यामध्ये परत लागेल तसं थोडंसं पाणी टाकायचं आहे. इथे बॅटर अगदी पातळ करायचं नाही, आपल्याला थोडंसं थिक पण सहज पसरता येईल असं बॅटर तयार करायचे. आता यामध्ये टाकायचे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर कोथिंबीर. तुम्हाला अजून कोणत्या भाज्या ॲड करायच्या तुम्ही तेही करू शकता. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत बॅटरला साईडला ठेवा आणि इथं नाश्त्यासोबत खायला एक चटणी बनवून घेऊया खोबऱ्याची. इथे मी बारीक चिरलेले खोबरं आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि पाणी टाकून चांगलं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही पाणीच्या ऐवजी दही पण टाकू शकता. आणि इथं आपलं हे चटणी तयार आहे. आता चटणीला फोडणी द्यायचे. मग एका वाटीमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये जिरी मोहरी टाकून चांगले कडकडल्यानंतरनं गॅस बंद करून त्यामध्ये कढीपत्ता आणि भरपूर कोथिंबीर टाकून मस्त असा चटणीला तडका देऊन चवीनुसार मीठ घालून आपली इथे खोबऱ्याची चटणी तयार आहे. आता आपला तवा गरम करूया. त्यावर थोडंसं तेल आणि पाणी टाकून एकदा पुसून घेऊन परत एकदा तेल टाकायचं आहे. आता आपलं बॅटर जे आहे तव्यावर चांगलं गोलसर पसरून घ्यायचं आहे. आणि बॅटर खूप जाड पण ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे. आता मीडियम फ्लेमवर याला आरामात कुक होऊ द्यायचं. त्यावर प्लेट झाकायची. आता वरचा भाग थोडा सेट झाला आणि खाली गोल्डन कलर यायला लागलं की कडेला थोडंसं तेल सोडूया आणि आता हळूच ह्याला फ्लिप करून घ्यायचे. दुसऱ्या साईडनं पण चांगलं कुक करून घ्यायचे. आणि बघा तयार आहे आपला रव्याचा नाश्ता. याला खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.